रात्र लागायला का आता? असाच संबंध आहे सगळा. कारण तो झोपीमुळं आला वाटला का आला होता? झोपीमुळं. आता तरी काय झोपीमुळेच आला वाटायला नाही हो संबंध. आपल्याला तर कस काय नाही संबंध, कस काय संबंध आहे नाही का? हे झोप अज्ञान आहे आपल्या ठिकाणी. आता आपल्याला हा संबंध खोटा कधी वाटत, जर आपण जागे झालो तर खोटा वाटत नाही. आणि जर संबंधच खराब आणि तर असलं तर मग आपण जागेत का झोपी देत. म्हणून आपण हे शरीर आपण तयार नसलं केलं तरी पण आपल्या पूर्वीच्या पुण्याचं फल आहे असं साधू संत ध्यानात आणून देतात आपल्या, की आपण काहीतरी मागच्या जन्मामध्ये चांगलं पुण्य केलं होतं म्हणून बहुता स्मृत हे आपण तयार केलं नाही, पण आपल्या कर्माचं फळ आहे नाही का? म्हणून कर्माचं फळ आहे आपल्या, ते कमी आहे. कर्माचं फळ आहे ते का ते फळ मी आहे? कर्माचं फळ आहे ते. आणि आता जर त्या कर्माच्या फळाचा व्यवस्थित उपयोग नाही केला तर असणार मतलब भक्ती विन गेला अधोगती नाही का? परवाला आपण कीर्तनाला गेलो, त्यांनी 2 प्रश्न विचारले महाराज, कर्म करावं का भक्ती करावं, श्रेष्ठ काय आहे, कर्म आहे का भक्ती आहे नाही का? म्हणून भक्ती विन गेला अधोगती. आणि सगळेच आपण भक्ती करतो, पण संतांचं ऐकलं पाहिजे जरा जीव लावून, कारण आपली तारा आपण सोडतच नाही. संत इतकं सांगत आहे तरी मग कुशाल संत म्हणतात वाजत तसे बोंब कोणीही न ऐकती कानी नाही का? किती बोंबा मारू मारू सांगायली. आणि हरी हरी न म्हणती त्याची थोर झाली हरी, आणि हरी हरी न म्हणणाराची, कारण सगळं हरीच आहे. सगळं काय आहे हरी आहे, आणि सगळं हरी आहे असं आपल्याला तर काही अनुभवाला येत बी नाही, वाटत बी नाही. कारण आपण या तरी अनुभवालाच खरं समजून बसलेलो आहेत ना. आणि आलेला अनुभव अंतकरण इंद्रिया कुणी यायला लागले मनाकडून नाही का? आणि अनुभव आहे एक, वाटत तो एक, वेगळ्या वेगळ्या प्रकारचा अनुभव येतो. पहा ना, आता आपल्याला शब्दाचा अनुभव यायलाय, तर त्या टेलरनं मधात घोळ केला, तुकडी टाकडी काढून जोडलंय, आणि असलेला कपडा दाबला ना टेलरनं. कोणा दाबला? तो टेलरनं दाबून टाकला. कपडाच आहे का शर्ट आहे? कपडा दाबून टाकला टेलरनं नाही का? आणि तो कपडा होता का सूत होतं? सुतत होतं. पण त्या मशीननं त्याला सूत दाबून टाकलं, कपडा दाखिला. मशीननं काय केलं? कंपनीच्या कपड्याच्या मशीन नाही आहेत ना मिल, त्या मिलनं सूत दाबून कपडा दाखिलाय. काय दाखिलं? दाबिलं तिनं सूत दाबून टाकलं, कपडा दाखिलाय नाही का? आणि ते सूत होतं, तर ते सूत सुद्धा त्या धागा बनवणारे म्हणजे तिनं रूज झाकून टाकला आणि सूत दाखिलं. तिनं काय केलं? रूज झाकून टाकला आणि सूत दाखिलं नाही का? आणि त्या पहिल्या सुरूच्या कापसाच्या मशीननं काय केलं? कापूस झाकून टाकला आणि रूज दाखिला नाही का? मग आता काय काय भानगडी दाखवले, काय काय अनुभवाला यायला आपल्याला, पान कुठं अनुभव गेला नाही का? तो कापूस आहे का आता मातीचं दुसरं रूप येते? मातीचं दुसरं, माती दाबून टाकली, कापूस दाखवलाय नाही का? म्हणून अशा या मागच्या भानगडीकडे गेलो तर काय अनुभव यायला आहे, काय नाही यायला, काय अनुभव आपल्याला नाही का? अनुभव यायला एक आहे एक. आता पाहत गेलो तर माती आहे का मातीला जाणणार, माती इंद्रियाने ध्यानात यायली, इंद्रिय मनाला ध्यानात यायले नाही का? मन कोणावर हे सगळं पाखंड मांडायले, मन आपल्या जीवावर मांडायले. मग आपणच हे हरीचे काय आहे हे सगळं आपणच, पण आपणच वाटायलो का हे जग वाटायलो? जग वाटायलो. म्हणून आणि भक्तीनं हे ध्यानात येतो, पण भक्तीमध्ये 2 भक्ती आहेत, भेद भक्ती एक अभेद भक्ती आहे. आपला सपाटा कोणत्या भक्तीवर आहे? भेद भक्ती. भेद भक्ती कळलं तर आपण देव एक आणि आपण एक, पूजा एक मधात घेतलेली, एका जनार्दनी पूजा, पूजा पूजक न भेद दूजा, असं ना महाराज म्हणतात. किंवा ते म्हणतात देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संतले जैसे तैसे नाही का? म्हणून भक्ती करीत असताना अशी भक्ती करायची की देव मी 2 नाही. म्हणून कशाला करायची? आनंद घ्यायला करायची. कशात पाहिले आरसा? आनंद घ्यायचा आहे आपल्याला. काय करायचंय? आनंदाला दुसरा लागल नाही, हा मग दुसरा लागल, तर मग दुसरा लागत होता तो काय खराच लागत नाही, कल्पित जमतो ना. दुसरा आनंद घ्यायला नेहमी आपल्याला अनुभवाचे दृष्टांत महाराज
4 बैली लोन करायचं असलं कबड्डीचं, काय करतो आपण, आम्ही इटू दांडीचं करीत होतो. 4 बैली लोन करायचं असलं की मग ती जण असेल काय करायचं, एक जणाच्या पोटात बिट्टू बिट्टू समजून घ्यायचं. म्हणजे तो जरी एकदा मिळाला तर पुन्हा एकदा त्याच्या नावानं, नाही का. म्हणून आता ती घालतात चौघाचा खेळ कसं काय व्हायला लागलाय. चौथा कल्पिलेला आहे. कल्पित असलं तरी ढकायला का नाही खेळ, मग खराच लागतो का. मग कल्पित वस्तू द्वैत मानवी जमत ना, म्हणून कल्पित द्वैत करून भक्ती करायची, त्याला अभेद भक्ती म्हणतात. आणि अभेद भक्ती ज्ञानातच मिसळत, ज्ञान रूपात मिसळते अभेद भक्ती. तुम्हाला भक्ती करून जाता येतं म्हणून तुम्हाला फार मोठं सहकार्य भेटलंय. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, मनुराजा एक देहपुरी असे नांदतो त्याशी दोघी नाही. एक मन नावाचा राजा आहे, त्याला 2 पत्नी आहेत, एक प्रवृत्ती आणि एक निवृत्ती. प्रवृत्तीला बी पोर आहेत, हो तिला तर लय म्हटले काम क्रोध बग मत्सर दंभ इच्छा काय काय वासना, तिला एक प्रवृत्तीला, नाही का. आणि त्या निवृत्तीला भक्ती ज्ञान वैराग्य ही निवृत्तीचे लेख. त्या 2 बायका आहेत. त्या 2 बायका आहेत, पण त्या 2 बायकावाल्या मनानं आपल्यावर कृपा केलेली म्हणून ह्या जन्माला आलो. त्याने कृपा केली आम्हावरी गा, म्हणून आलो या देशा. होतो नाहीतरी भुललो दिशा, नाहीतर कुंकड फिरत होतो. पण दाता तोही मत भेटला इच्छा, येऊनी मार्ग दाविला सरिसा गा, म्हणून पुढे भक्तीने धरली हाती. मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जे आचपळ होती. सिद्धियांनी लावली पंथिका, म्हणून त्या भक्तीने हातात धरले आपल्याला ज्ञान वैराग्य धर्म दिले तिनं. आणि आचपळ असणारी इंद्रिय तिनं स्थिर केले, नाही का. त्या अभेद भक्तीच्या पेक्षा अभेद भक्ती करणं फार श्रेष्ठ आहे. सारखंच काय नाही, फक्त समजुतीमध्ये बदल करायचा आहे. देवन आम्ही 2 समजित होतो, आता 1 समजायचंय. आणि देवन आम्ही 2 समजून त्याच्या ठिकाणी सगळं अर्पण करणं आणि हा निर्माण व्हायला भेद भक्तीमध्ये. आम्ही आणलं एवढे महागाईचे फुलं आणले, महागाईचं तूप आणलंय, साखर हे सगळं महागाईचं आणले आम्ही, कोणाला अर्पण करायचं. आणि कोणी तयार केलं हे सगळं, देवाने. साखर कोणी तयार केली, नाही का. ऊसाचं बी कोणी तयार केलंय, माती कोणी तयार केली, मी आणले. पाणी कोणा तयार केलं, पाना काय का. फुलं काय काय केवढ्याचा हार आणला आम्ही, नाही का. कोणाला देवाला यायचं तर हलकाच आणलाय, आमचा हार बागाच आहे, नाही का. आता भक्ती करून अहम जिरवायचा का मिरवायचा, जिरवायचा. आणि इथं काय व्हायलंय, मिरवायचं. भेद भक्तीनं असं व्हायलंय. आणि जर देवन मी दोन नाही एकच आहे, सगळं कोणी ते गेले परमात्म्यानंच केले. आणि तो परमात्मा मीच आहे, नाही का. कारण मी स्वरूपान आहे, कारण मी ज्ञान आहे ना, मी माझं हाड नाही ना, नाही हाड ज्ञान ज्ञान आहे. मी नेहमी काय ध्यानात घेतलं पाहिजे, मी कोण आहे, ज्ञान. ते ज्ञानाचं रूप सत्य आहे आणि जाणतं मी म्हणून चित आहे. आणि सदा आनंद रूप आहे. मी मला कशाचाही कंटाळा येईल, माझा येतो का कधीतरी, कधीच नाही. मी प्रेमास्पद आहे माझ्याबद्दल. कोणी असावं नाही तर नसावं, एखादा बायको नसावं वाटते प्रतिकूल झाल्यावर, वर्गा नसावं, देह नसावा वाटतो प्रतिकूल झाल्यावर. लई जर भयानक रोग झाला तर सारखी जर ठणक असली, आग एकदम इसल्यासारखी, तर औषध घ्यायची तयारी असते त्या माणसाची. कोणतरी म्हणू लागलं पाहिजे ठिकाणी की काय मला वाटू लागलं, मला तर असं वाटतंय की ह्या मूळ व्याधाच्या त्रासानं इतकी आग हे पाण्यात बसून बी 15 दिवसाचीच घटना आहे. मला नाही राहत पा लक्ष, इतका मूर्ख आहे. ध्यानात ताप नाही माझ्या ते. मग कधी काही काही महत्वाचं वाटतं, आपण ध्यानात ठेवलं असतं बरं झालं असतं, नाही का. मग येऊ लागलं मला, पाण्यात बसून बी ठरक व्हायली. मग भेटायला गेलो होतो आम्ही, तर ते म्हणाल मला वाटलं लागलं औषधच घ्यावा. आता आपलं शरीर आपल्याला प्रतिकूल झालं म्हणा, होत काहून औषध घ्यावं वाटायले. मग आता औषध घेऊन वाटून याच्यापासून बाजूला व्हावं वाटायले की नाही, कारण हे द्यायले त्रास, दुःख द्यायले ना, आपण सुखरूप आहे. आपल्याला दुःख आवडत नाही, हे तर दुःख द्यायले. मग याच्यापासून आपण वेगळे आनंद रूप आहोत. पण कधीच संत बोंबडू बोंबडू खराब झाले, गेले वैकुंठ वाटा संत गेले. पण आम्ही ध्यानात आमच्या हे असणारे महत्वाचे पॉइंट ध्यानात नाही आले. आपण आनंद रूप आहे, तिने बोंबलू बोंबलू सांगायला
संसारात आनंद नाही रे. अरे आनंद नाही का संसारात भ्रांती येते आणि तिच्या वस्तुस्थिती खरीच नाही ती संसार. तुमच्या पुढे ते झाड आहे का पसरलेलं आपल्या कुटुंबाचं. कोण सांगितलं तुम्हाला हे कुटुंब आहे म्हणून. क्रमाक्रमानं आले आणि काय घरी तयार केले का हे घरच्या गाईचे गोर आहेत का नाही. विकत तरी आणलेत का नाही. काय काय भानगडे अहो त्याला आणल्यामध्ये ते घरचं आहे का विकत आणल्या नाही का. घरच्या गाईचे गोर आहेत का हे सगळे विकत आणलेले आहेत का. मग काय भानगडे आपल्या पुढं ते जरासं जाळ बाजूला उगवा ना जसं गेला याची काहीतरी काळजी करा ना नाही का. म्हणून काल मी देव तुकोबर आहे म्हणले देवावरी भार वरती अयाचित सार म्हणून सगळा देवावर भार घालावा ह्या असणाऱ्या जाळ्याचा. कारण महाराजाच्या नेहमी सरळ साध्या शब्दात म्हणतात जिथं कोणी ठेवलं तुम्हाला वाटतच नाही माणसाला. माझ्यामुळे मी जिथं वाटायले देवाला ठेवलंय तुम्हाला जिथं किती सांभाळला देव नाही का. सगळी ताब्यात सांभाळायला लागलाय. आणि याचं अन्न कोणी तयार केलं ईश्वरानं तयार केलं. कसं केलं कशाचं केलं कोणास ठाऊक. आणि तो विश्वभर म्हणतात त्याला महाराज. आपण जर 10-5 हजार लोक जीव घातले काय समर्थाने एखाद्या जर लग्न केलं नाही का. मागच्या वर्षीच्या महिन्यात त्याला लग्न झालं काय त्या माणसानं सोय केली महाराज. कॉफी दूध चहा तिने घातली कधी जाण घ्या पानं ते मसाल्याचे नाही का. मसाल्याची पानं सगळ्याला खायला आमरस. आता किती आम झाला असेल आता विश्व मध्ये घेऊन आणि सगळेच विश्वातले 184 योनी शरीरातले जीव जगायलेत ना. नुसते माणसाचेच का सगळे सगळे तृप्त व्हायला विश्वात विश्वंभर आहे नाही का. काय त्यानं केली रचना केली आपण इतकं सुंदर केलं तर अहम निर्माण होतो आपल्याला नाही का. मी मेहकरला गेलो पाठाला इतका आवाज बसला काय करावा. आता बीडला चाललो होतो मी 9 तारखेला मेहकरहून 6 घंट्याचा रस्ता. आवाज बसला संग निघली अशीच ओळख फिरताना तेवढी महाराज पान तरी खाऊन पाहणार फरक पडून त्याच्यात दुसरं पान खा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं त्याला गळाच मोकळ असं म्हणतात. त्याला सांगितलं ती खंग आलो त्याला ते पान तयार करावं लागलं. केवढ्याला तेव्हा त्यानं पान ती नाही का. हा ते म्हणलं 20 रुपयाला पान येते. 20 रुपयाचं पान घेतलं काय नाही माती त्याच्यात काही फरक नाही पडणार आहे का. त्या माणसानं इतके खाऊ घातले असेल तर किती पैसे झाले असेल त्याची. पण निर्माण करणाऱ्यानं काय परिश्रम केले असतील नाही का. म्हणून एवढ्या विश्वाचा ईश्वर पोट भरणारा सगळ्याला जगवणारा त्याच्यावर विश्वास ठेवा. वरती आयाचित राहू द्या. काल महाराज म्हणले देह देवाच्या संभाळी घालून द्या खुशाल. तुम्ही देहाचं वज आपल्या अंगावर घेऊ नका. आपल्याला लयच ना देणं अंगावर घ्यायचा लयच ना देणं आपल्याला. आणि मग आपण बेजार होतो पुढीलांचे ओझे आपल्या माथा घ्यायचे. मग का नगतीचे धरून धरा दुसऱ्याचा भार नका घेऊ भार धर्म तोची सार. एक गवळंतर म्हणते देव माझ्या ध्यानात आल्यामुळं माझा सगळा भार विसरून गेला. हरिदेवाजे हरिदे चित्त भार वित्त विसरले. भार नावाचं जे वित्त नावाचं भार आहे का सगळं विसरून गेले. सासूदा सासरवास नवऱ्याचं बोलणं सगळं सगळं सासरवासीनबाई इतका धाक होता मला. पण हरीनं माझं ते चित्त हरण केल्यामुळं सगळा भार विसरून गेले. पण आता भानगड एक आले आता घरला कशी जाऊ. घरला जायला ते चित्त लागेल ना पहिलं. या परमात्मा चित्तानं घरी जाता येईल का. पण आता कशी जाऊ घरा हे असं दोन भार गेल्याबद्दल सांगते नाही का. आणि आपण जर असा भार घेतला आणि आपल्या वागण्यामध्ये कसापणा आहे हा तपासण्याकरता तुम्हाला आजच्या अभंगामध्ये म्हणतात देवा हे शरीर जर स्वेर वागत असेल ना हे ठेवून काय फायदा आहे हे का. अरे स्वेर वागायला लागलं का काही नियम लावलाय का काही आराखना केले का काही खानाखुना केल्या का. म्हणून नियम पाहिजे नाही का. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. बिलकुल त्या मला म्हणतात त्या मला उठायला पाहिजे कर्म करायला. पाथरूडकर महाराज होऊन गेले ते म्हणत असत कोणी किती बी त्या मला कीर्तन सुरू केलं गाड्या 10 वाजता पण मी 11ला माझं संपवायचा नेहमी कारण 4ला मला उठावं लागतं.
म्हणून मी त्या कोणाच्या तोंडाकडे पाहतच नाही असं म्हणत जाऊ. 4ला उठायचं म्हणजे वारकऱ्यानं उठायचंच, काकडा घ्यायचा. अरे कॅन्सर झाल्यावर सर रात झोप देत नाही तुला तो कॅन्सर. जराशी झोप कमी करा ना. अभंग म्हणा ना संतांचे. काकड्याचे भजन म्हणत सकाळी सकाळी. बरेचसे असे लोक आहेत की त्याला क येत नाही कमळाचं, पण काकडा म्हणते ते सगळं नाग म्हणून म्हणून पाळ झाली. जरा काळजी करा. या शरीराची काय किंमत आहे, कसं भेटले तुम्हाला. तुमच्या खानदानीच आहे काय, आणि त्या खानदानीचे त्याच खानदानीचे तुम्हाला समजायले. याचा योग्य उपयोग करायले का. वेळेच्या वेळेला पूजा करायचा. आणि काकडा ही पूजाच आहे. करा सकाळी अर्पण करा देवाला, देवाचं नाव नाही का. नामा म्हणे लाखोली सदा अनंत नामे वहू गोविंदा. म्हणून नियम करा. जर हे नियमात वागत नसेल ना देवाला सांगतात काय करायचं याला ठेवून. कोण म्हणतंय तुकोबराय म्हणाले आपल्याला शिकवायले ते का. आपलं जर स्वैर वागणं असेल तर काय मोलाचा ते आपल्याला द्यायला माहिती. आपली किंमत द्यायची काय आहे, आपल्या देहाची किंमत संतांना माहिती. म्हणून तर ते आपल्या पायावर मस्तक ठेवतात, लोटांगण घालतात, दंडवत घालतात, बापानो म्हणतात नाही का. सकाळच्या पाया माझी दंडवत. काय तुम्ही काय त्याची सोय का जवळची का लेकर तुम्हाला दंडवत घालले ते. कसं बी वागणार आला असू दे, कसं बी वागणार, पण त्या माझे माणूस आहे ना. वागू दे तो कसा बी, पण कोण आहे तो माणसाचा देह आहे ना. आणि त्या माणसाच्या देह आपल्या जीवात वागण्यात पटकन बदल करता येतो. बदलच करता येतो इतकंच नाही महाराज. संचिताचा ठेवा नष्ट करता येतो म्हणजे फार शक्ती येऊ. संचित महाराज संचित कोणाला चुकत नाही. आणि जर आपल्या सगळ्या मागच्या स्वरूपाचं आता यथार्थ आत्ताच्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर मागच्या जन्माला जे काही संचित तयार झालं होतं का आता सिद्ध होतं ते जन्मच खरे नाही तर कसं काय संचित मांडता तुम्ही आमच्या नावानं. संचित सांडवले काही होते ते जवळी. एवढी ताकद आहे आपल्या, आणि ती ताकद आपण विसरून गेलो. माणूस आडमासत मी याच खानदानीचा आहे. खा प्या मजा करा, कशा कोणी पाहिलंय नाही का. आणि कशा करताय मग नाही का. आमची तर एक बहादर म्हणत होता ते बोकडे कोंबडे काय आवडतात धरायचे का तूच सांग मला म्हणत होता. काय म्हणत होता देऊ त्याला म्हणलं तू पाळू नको ते कुत्र्याचं कोल्याचं खाणे सोडणं त्याची सोय लागते का नाही. तू कशाला पडत जाऊन त्याच्या घर वागवायला लागला. दूध पाहिजे मग गाय येत ना तुला तू झाला नाही का. 9-10 शेळ्याची एकच गाय दूध देते ना. तुला कोणा सांगितलं बांधून ठेवायचे. बाकीचे पाखरं कावळे तेव्हा म्हणला ही कोंबडे किती वाढते. कावळे काऊन वाढणार. चिमण्या कोणी खायले का काऊन वाढणार ते नाही का. पण आता हे स्वैर वागणारे नसते तर आपल्या नशिबाला आला असतं ते बरं झालं. आपली भावकी त्यानं खराब वाटा उचललाय. खायचं प्यायचं पडू द्यायलेत का हे नाही का. सडलेलं खाली आहेत का चांगलं खाली सडलेलं खालीत ना ते नाही का. दूध आपल्याला दिले माग ठेवले त्याने दूध स्वस्त आहे ना. 60-70 रुपये किलो भेटतो. दारू काय किलो असेल ते घेऊ वावर ऐकून प्यायले माहित असं त्याच्या जवळ आहे का दुकान. म्हणून स्वैर वागत असेल तर देवा ठेवून काय करायचं. पण आता ठेवून काय करायचं तर तुम्ही देवा एक काम करू शकता. देवावर जिम्मेदारी घालून टाकायची. महाराज देवाची कृपा झाल्यावर हो देवाची कृपा झाल्यावर जर कपडा माती वाटू लागला नाही, कपडा जर आत्मा वाटू लागला नाही का. आत्मा कपडा आहे मी नाही का. अशी जर देवाची कृपा झाली जर तर कोणाचं सहकार्य घ्यायची गरज आहे का. लुसलुस करायची गरज आहे का. धावाधाव करायची गरज आहे काहीच नाही. अरे देवाची कृपा झाल्यावर हे जग तर मृगजळ वाटतंय. मृगजळ माणसाचा देहातला पुतळा कधीच मृगजळांच्या पाण्याकडे पळत नाही. अनुभव नाही का. पळतो का नाही काऊन पळत नाही. त्या माहित आहे ते दिसतं पण खरं नाही. कोणाला माणसाच्या देहातल्या जीवाला माहित आहे ते दिसायला फक्त का असायला आहे दिसायला आहे. आणि मग हा सगळा संसार दिसायला आहे का असायला आहे दिसायला. आणि दिसायला आहे म्हणजे कोणता माणूस काचे कोचे गहू उपाशी त्याच्या मागे लागत. किती माणसं दाखवायचे तुम्हाला पोटाकडे पाहत नाही. 95% नाही का. पोटाकडे पाहत नाहीत ते नाही का. लक्षात घ्या. कशात बी हात घालेले नाही का. आणि शरीर झिजवायलेत. कपडे करता शरीर झिजवा का शरीरा करता कपडा फाटणं तर हरकत नाही.
शरीर झिजवायला कसं करता बिन ते शरीर, त्या शरीराची काय किंमत आहे? किंमतच होत नाही शरीराची मनुष्य देहाच्या. नरदेह दुर्लभ जाना फार दुर्लभ आहे. वर्षाची गणना, त्याच्यात गणना केलेली 100 वर्षाची. ईश्वर निर्मित पदार्थ जर तुम्ही इमानदारीनं खाल्ले, चावटपणा जर नाही केला तुम्ही, ईश्वर निर्मित पदार्थ जर खाल्ले जशाला तसे, बिलकुल त्याची गॅरंटी 100 वर्षाची. आपले महाराज सांगत असतात, हे शरीर तर तुम्ही खरंच इमानदारीने जर जपलं तर किती दिवस जाईल? पुढे जातं ते मर्यादेच्या पुढे जाऊ. हा, पुढे जातं ते. जपलं जर तर, नाही जपलं तर अलीकडे जातं निघून. पण तुम्ही शरीराला 60-70 वर्ष जर चालले शरीर जपायलेत का शरीराला? झोपच शरीराकडे तो पाहिजे, इंद्रियाकडे पाहिले. अरे कुठल्या घाशाच्या खाली गेल्यावर कोणतं पक्वान तूप आहे का ते? नाही का? तूप आहे ते. हे करला सप्त्याला होतो. मी एका महाराजांना दृष्टांत सांगितलं. ते म्हणून लागलं, आता दृष्टांत माझ्या लक्षात नाही ते, पण तुम्हाला ते आवडायचं तेवढा सांगतो. ते म्हणून लागलं, कोणीतरी सांगितलं होतं, या सगळ्या प्रमाणात जेवढी खराब वस्तू असेल ती घेऊन येणे. मग काहीतरी त्याचा हिशोब होता तो. आता ते म्हणे ब्रह्मांडात काय खराब वस्तू असेल? मग ते खराब वस्तू त्याला कोणतरी सांगितलं, अरे संडास खराब आहे सगळ्यात. मग ते संडास घेऊन आलं. संडास घेऊन आले, त्यांना सांगितलं, तो ठेडली काही खराब आहे? ते म्हणलं हो. म्हणजे ती विचार बरं, संडासला कोण खराब आहे सगळ्यात? म्हणजे संडास कधी बोल म्हणून तर पाय कोणती नाही तर. मग त्याला विचारलं त्या संडासला, ज्या प्रमाणात सगळ्यात खराब कोण आहे? ते म्हणजे तो शरीर, ते संडास म्हणे. ती म्हणजे मी काल बासून होते, मी काल मी काल कोण होते? बासुंदी होते. आणि फक्त एक मुक्काम याच्याकडे राहिले. किती दिवसाची ती भरणी ठेवली, ती भरणी बरी का ही भरणी बरी? म्हणजे एक राहतातच मला 6 घंट्याच झालं का 4 घंट्याच. ते म्हणलं ती म्हणली, मी ज्याच्याला तयार झाले ते जास्त खराब आहे. नासवान घाण आहे, हे जास्त घाण आहे. कोण जास्त घाण आहे? शरीर जास्त घाण आहे, नाही का? आणि ते घाण मी वाटायचं म्हणल्यावर किती मोठे तुम्ही. घाण तुम्ही आहेत का? नाही. एखाद्या वेळेस तिथं कोणी संडास केली म्हणलं तर माणसाला वाटतं माझी म्हणायला ते लाज होतं. नाही ते म्हणतं 4 माणसात कसं म्हणायचं का जवळ बसतो. माझी नाही म्हणतं ते. असून का नसून? असून संडासला माझं म्हणलं बरं आहे का शरीराला? नाही का? म्हणून इतकं घाण आहे. आणि ते शरीर जर स्मैर वागत असेल तर देवा तुम्ही कृपा करा. आणि काय काय करा? वर्तता बासर काय करावे शरीर ठेवा नेमून माझे तुमचे पायी मन. म्हणून तुम्ही देवा तुम्ही नेम करून ठेवा, माझं मन तुमच्या पायावर ठेवा. असं कोणाला म्हणाले तुकोबरा? देवाला म्हणाले माझं मन तुम्ही तुमच्या पायावर ठेवा, कारण तुमच्या हातात सत्ता आहे. ती तुम्ही संसार देऊ शकत नाहीत, मला माहित आहे. मला 4 पोर आहेत आणि 5वा पाहिजे, पण तुमची भक्ती केली तर तुम्ही देऊ शकत नाही. पण मला मात्र माझं मन तुम्ही आवडू शकता की नाही? त्याला विनंती केल्यावर का नाही केल्यावर? विनंती केल्यावर मागणं मागितलं तर देव तयार येईल करायला. अहो मागणाराची वाट पाहायला देव करील का नाही? का वाट पाहायला लागला तू? वाट पाहायला लागला. कधी मागतात मला हे, कधी मागतात मला. पण त्या भेव वाटेल ना, हे काय मागत ना. वाट पाहायला का भेव बी वाटायला? काय मागायला नाही, भक्ती करू नाही का? खोटं मागायला लागलं. आणि हे खरं आहे, मागायला खोटं. बरं मी आता कोणी 4 चौघात लोक मला काय म्हणते तुला कळत नाही का? त्या द्यायला कशाला देऊ तर खोटं नाव नाही ठरते का? मला लोक नाव ठेवतील, संत नाव ठेवतील ना. कोण संत नाव ठेवतील, त्यात कशाला दिलं ते खोटं? म्हणून तो पहिला तुकोबाराय सांगितलं, त्याला ते देवाला आवडत नाही. तो संसार भक्त करू लागला तर ते सुद्धा त्याला खपत नाही. देव भक्ता लागी करोनी बी संसार अंगे वार करून देवी. आपल्या हातानं त्याच्या पुढचे बारदाना पांगून द्यायचं करतो महाराज. बारदाना पांगून देत नसतो तो. बारदाना खरा नाही देत असतो. देव काय लेकर बाळ मारून टाकीन काय घरातले? नाही. आपल्या घरातलं धान्य काय लोकांना वाटून देईल का? आपल्या धनावरचं जे केलेलं प्रेम आहे ते खोट्यावर केलेलं प्रेम आहे असं तुमच्या घरात आणून देत होतो. मग तुमचं खोट्यावरलं प्रेम बाजूला निघत. मग बाजूला निघल्यावर तुम्ही हाताचे का कसं करतात नाही का? किती फ्रेश जीवन जगतात.
जशी कंडिशन असत तशा कंडिशन मध्ये चांगल्या कंडिशनचं जीवन जगताना यावर आपली कशी बी कंडिशन म्हणजे कंडिशन एक ती आणि ह्यो कोण्या कंडिशनचा माणूस आहे हो नाही का या ना हाताने कंडिशन जमली म्हणायला काय हरकत आहे पण आज एकीकडे तुम्ही संतांच्या संगतीत यायले ना मग जाग व्हा आणि आता ही कंडिशन ध्यानात घ्या आणि तुम्हाला बी आम्हाला बी नसले इंद्रियावर देवा म्हणा ना तुकुंबराय जर स्वतः म्हणाले तर त्याचे इंद्रिय स्वैर होते म्हणून म्हणले का ते तुम्हाला म्हणाले ते असं म्हणा देव ऐकतो तुम्ही येईल तर देवाल काय मागायले ना आणि ते तुम्हाला भेटायला वाटायला पण तुमचं कर्म नीट असलं तर भेटन का देवानं कृपा केली होती भेटन नियमच असा आहे व्यवहारातले सगळे पदार्थ आदृष्टाच्या दिलेत कोणाच नाव टाकू नका तुमच्या घरावर प्रसन्न आहे ते प्रसन्न आहे म्हणून खाऊन टाकू नका नियम तसा नाही जो प्रसन्न होऊन देवानं काही द्यायचा नियम आहे का कुठं नाही का महाराजाकडे एक पवार घराण्यातले पाटील घराण्यातली बाई परतूरला पवार द्यायचा आडणं आणि मोठं घरचं ते पण ते दारू पेत होतं महाराजाकडे येत होतं कधी मध्ये आणि त्याची बायको स्वामी समर्थाची ती पारायण करून परीक्षा 100 पारायण केली तिनं तिकून झाडला तिकून उपयोग काट्याचा ओढून टाक चिकाचं ओढून टाक नाणी कुंकर दरवाजा तिकून कर चोली कुंकर परीक्षान झाली शिडी वाय काय वाय 100 पारायण केली सहज एक दिशा आली महाराजाकडे महाराजांनी कोणाची सोनेरच होती म्हणजे पवाराची अमुक अमुक आणि तू अशी काऊन खराब झाली तुझ्या घरी तर उतू आले नाही का ती म्हणती उतू आले पण कुटू बी आले तसंच म्हणजे परीक्षा आणि मला विक्षिप्त आहे मी 100 पारायण झाले मला काही फरक पडला महाराजांनी कृपाने सांगितलं ते व्यवहारातल्या आदरष्टावर असते आणि खराब झालेलं असलं तर नीट करायचं असतंय तू काऊन बेजार येते म्हणजे ते इतकं असून ते पेत काऊन पेतेत त्याला टेन्शन येतं म्हणून पेतेत मला ते सहन होत त्याचं टेन्शन मला येतं प्याल्यावर त्याचं जातं आणि प्याल्यावर हिला येतं मग महाराजांनो हे सगळं विस्तार तिला एक दिवस सांगितलं या जायवर ती आता रोज ती प्रवचन करायची म्हणा रेस आहे आणि प्रवचन करून नवऱ्याला घेऊन आली आणि नवऱ्याला सांगितलं महाराजाला आधी सांगत होतं मला हे ऐकत नाही ते तुला म्हणले त्याला बकऱ्या मला पेवली त्याच्या मनाचा जवळ भाव पेवली ते दिशा घडत आणि ही प्रेस झाल्यावर त्याला लागवड मला ही आपण केल्यावर ही तंग होती ना तेच नको ते काय म्हणालं टेन्शन माझ्यावर जातं पण ते महाराजाकडे येता येता खोट्याचं टेन्शन तू कशाला घ्यायला तुला टेन्शन येतं ते खोट्याचं येतं का खरा खायचं येतं आणि मग खोट्याचं टेन्शन कशाला घ्यायला तू खरायच ना महाराज ती बाई ठेवती बाई चिंतन सांगायली आता परवाला महाराजांना मानले बरोबर चिंतन सांगायला सगळं ती लक्षात घ्या मग आता हे व्यवहारातलं हात रस्ता नाही देव देत असतो का पण या देवाला मदत घालायचं आपलं काही करायचं सो नाही का नाही म्हणले मग ते काय पोथीत नाही का रे हो पोथीत आहे पण तुम्हाला ते काही स्वामी समर्थ वेदात सांगितले नाही कर्म उपासना करा कशा करता संसारा करता करा म्हणून सांगितलं नाही भानगड आहे नाही आणि काहून सांगितलं मग अरे तुम्हाला नादी लागाय करता सांगितलंय तुमच्या काहीतरी कानावर जाईल की हे सगळं मरणारा संसार आहे त्याच्या मागायचं देवाला वेद काही येणार आहे का तुमच्या कानावर जाईल ना समजा आपल्याबद्दल कुठं काही गुणगुण चालू असली तर आपल्याला तिकडे जाणं होत नसून जर गेलो आपण ते गुणगुण कानावर की आपण जागे होत शहाणे करा आता तुमच्या गुरु या कानात विकून तिकडं चालली ना संसार खोटा आहे म्हणून तुला ऐकू तुम्ही तिकडं शिरायले तिकडं शिरायले पण तुम्ही काय मेंढ्या आहेत का म्हशी आहेत का माणसं आहेत तुम्ही ऐकायला तुम्ही ते कशा करता सांगितले गुरुजी एक दृष्टांत सांगायचे थोडा मार्मिक दृष्टांत थोडा ध्यानात घ्या नाही का एक बाई सगळ्या गावात सुंदर होती सुंदर बाई होती तिचं एका बदमाश माणसाचं तिच्याकडे लक्ष होत आणि योग असा आला नवरात्रात धुणं का आलं तिनं सगळा बारदाना धुवायला आणि ते बारदाना धुण्यात तिचा योग गेला तिचं धुणं धुवायचं तसं राहिलं नाही का दृष्टांत तसं मोठी झाली एक दिवस माझ्यावर पाहिजे बाई धुणं तसंच राहिले मग एक लहान पुढलं सगळं घेतलं 4-5 वर्षाच्या 7-8 वर्षाच्या पुढलं सगळं घेतलं नदीला गेली धुणं घेऊन धुणं गेल्यावर त्या बदमाश माणसाला पाहिले धाकड पडायला दिवस पळत आहे ही बाई चालली धुवायला आता नदीला धुवा कोणी राहत नाही तिच्या मागं मागून चालू पण बाई हुशार होती ती रस्त्यात कौशल्याचं ध्यानात घ्या बाईने मागं पाहिलं
माणूस बदमाश आहे आणि आपल्या मागे मागे बाई त्या पोरीला काय म्हणते काग बघे लोक मलाच म्हणतात लई सुंदर आहे लई सुंदर आहे. ती पायावरच्या घाटावर बाई तिच्या तळपायासारखा चेहरा नाही आणि ती एकटीच झाकड पडत ती एकटीच वरच्या घाटावर तिने हमदार चटका बोलल्या याला वाटलं तिच्या तळपायासारखा जर तिच्या तळपायासारखा जर तिचा चेहरा आहे तिचा चेहरा किती चांगला असेल यानं सोडा नाही तर तिच्या कुकडे गेलं बरं बाई होती का तेवढं गेलं मोरी करलं दोन्ही केलं घराकडे आली निघून दृष्टांत नाही का लालूच दाखली चांगल्या बाईची का बाई होती तिकडं संसार तुम्हाला भेटत भक्तीने सांगितलंय लालूच दाखली यार हे ऐकाय करता दाखली कशा करता हे ऐकाय शहाण्या माणसाचं काम येतात बाजूला व्हायचं नाही का घोटाळत बसायचं बाजूला व्हायचं कारण देव इतका वेडा नाही तो तुम्हाला कशाच्या मोबदल्यात त्याच त्याला वाहून जरी काही मागायले म्हणजे सोंगे की नाही तुम्हाला हे ध्यान तुम्हाला तिकडं वळत होत्या ना तुम्हाला वळून आणलंय हे ध्यान घ्या करता तुम्ही सकाळ कर्मोपासन आहे का तिनं संसार भेटतही नसतो आणि संसार कर्मोपासना जर तुम्हाला म्हटलं गड्या ते पूजा करा गुरुवारची गुरुवारला तुमचा अंतकरण शुद्ध होईल कोणती बाई येईल तुमचं 5 गुरुवार तुम्ही पूजन केलं गजानन बाबाचं साईबाबाचं स्वामी समर्थाचं की तुमचं अंतकरण चक येईल का बाई येऊन मग अंतकरण घडत नाही हे काही सांगायला लागलं मला का पोरं कळत नाही घरात कळत नाही का दारात कळत नाही हे कधी कोणाला कल उसना देत नाही का आणि मग अंतकरण गदळ आहे का म्हणे येईल का ती आणि संसार भेटू तुम्हाला येते ती नाही का नवऱ्याच्या स्वयंपाकाची सोय करीन का आधी तिकडं जाईल आधी तिकडं घरचा स्वामी उपाशी राहील आणि तिकडचा स्वामी खुश करीन नाही का काय भानगडे नाही का म्हणून त्याची निंदा आहे निषेध आहे का अरे तुम्ही सहा नाही तर चांगलं ध्यानात घ्या ना संसार हा खोटा आहे आणि खोटा आहे असं कळाव पण कळत नाही म्हणून भक्तीची लालू दाखवली ना त्यांनी मग त्या लालची पोटी तुम्ही भक्ती करता पण शहाणे असते तर ध्यानात नाही घेतात त्या स्वामी समर्थाच्या पोथीमध्ये दिसतं सगळं सखमच नाही बरं बरेचसे वाद्य निष्कामतेचे पण हे पाहिजे संसार ते निष्कामते सोडून देते काय करते ते कळवली मोक्ष त्याच्यात बऱ्याच ठिकाणी नाव आलेले त्या स्वामी समर्थाचं काय गुण आहे नाही का म्हणून तुम्हाला ही ध्यानात येण्याकरता साधू संतांचा फार अट्टहास आहे गजात हे सकामपणा दाखवलाय का तुम्हाला इकडं नादी लागण्याकरता दाखवलाय आणि म्हणून आणि नादी लागा नाही तर मग संसार जर असा आहे तर मागतात कशाला पण देवा पण तुम्ही एक काम करा माझा संसार खोटा आहे असं माझा काही भाव होत नाही संसार खरा आहे असा माझा काय आहे भाव आहे पण तो काही खोटा होत नाही असा काही माझा भाव होत नाही मग तुम्हीच एक काम करा आता माझ्या मनाला वळून तुम्ही तिथं आणा कोणाला सांगितलंय देवाला आणि देव संसार वळून ती काळा तुमच्या घरात नाही घालीत पण तुमचं मन बाहेरच काढून देवाच्या पायापाशी मन आणू शकतो देव फार शक्ती त्याच्यात करतो अन्यथा असा परमात्मा करतो नाही म्हणतो करू शकतो गड्या म्हणून तो कोबराय म्हणतात ठेवा नेमून माझे तुमचे पायी मन नेदाविया व्रती कोठे ठाकूरची श्रीपती देवा माझ्या या वृत्ती कुणीकडे फाकू देऊ नकोस वृत्तीतनं माझ्या अंतकरणाच्या कुणीकडे बी फाकतात पांगतात तू काय कर मन माझं तुझ्या पायाच्या ठिकाणी ठेव आणि या माझ्या वृत्ती सुद्धा फाकू देऊ नको आयतात मसाला महागायलीत नसून तर अरे तुमच्यात शक्ती आहे नाही माणसाच्या देहाशिवाय कोणाला मागता येतं का आणि माणसाच्या देहाशिवाय इतरांना देता येतं का इतरांना आता चांगले मोठ्या गव्हाणीला गेलेल्या म्हशीला काय द्यायचं काम आहे श्रीमंताच्या घरची म्हैस श्रीमंतच आहे का गरीब आहे आणि गरीबाच्या घरच्या म्हशीला मागता येईल का आणि श्रीमंत घरच्या म्हशीला मला लई चंगळे असं वाटेल का नाही वाट मग त्याच्या ठिकाणी गरिबी श्रीमंती त्याच्या डोक्यात तरी आहे का आणि तुमच्या डोक्यात नाही का आणि तरी गरिबी श्रीमंती आहे का नसून त्यांनी मानली नाही का शिकवल्यामुळं का असल्यामुळं शिकवलंय तुम्हाला आपल्याला शिकवल्यामुळं झालं हे का आहे तसं शिकवल्यामुळं आणि बरोबर शिकले का कसं शिकवलंय कसं वाटायला का बरोबर वाटायला फार अवघड आहे ना मग तुम्ही देवाकडे तोंड करा आणि देवाला मागणं मागा माझं पाय तुमच्या मनाच्या ठिकाणी ठेवा माझ्या वृत्ती सुद्धा फाकू देऊ नका
नेदाविया व्रती कोठे फाकोची श्रीपती देवा माझ्या व्रती अंतकरणाच्या कुणीकडे फाकू देऊ नका. अहो पूजा करून देवाला संसार मागितल्यापेक्षा महाराज सांगत असतात सगळंच देव होऊन पुढे उभा राहिलं तर तुम्ही किती आनंदात होता. सगळंच विश्व जर देवाच्या रूपात तुमच्या पुढे उभा राहिलं तुम्हाला सगळं जर देवच दिसू लागलं आणि देवच आहे सगळं नाही का. तुमची व्रती विखुरल्या गेलेली आहे म्हणून देव दिसाना ना. नाही का तुम्ही मातीला शेरट म्हणायले माती असताना का शेरट असताना. तुम्हाला माहिती आहे मातीपासून तयार झालंय माती होणार आहे याची. हे कशापासून तयार झालं आणि याची काय होणार आहे माती. म्हणजे आता सुद्धा ही माती समजा ना मग होणार आहे माती आणि होतं माती. स्वप्न पडायचं अगोदर होतं का चेव आल्यावर आहे आधी नव्हतं चेव आल्यावर बी नाही. अरे होतं तेव्हाच नव्हतं धन्या. आता आहे तेव्हा शेरट माती आहे कड्याची माती होणार आहे. दिसतानाच माती दिसतानाच माती आहे ना. शब्दात दिसताना माती आहे का आपल्या आकलीत माती नाही का. म्हणून शेरट मनात पण समजा ना माती शेरट म्हणून घाला माती समजून वापरा ना नाही का. की आणि शेरट ज्याच्या अंगात ते माती ते बी मातीचे का ते हाडमास आहेत ते माती हे बी मातीचे. जे जे तुम्हाला कळलं का ती मातीचे आणि जाण त्याच्या बी पलीकड मातीला तरी काय करता त्याच्या पलीकडचं ज्ञानच आहे. दृष्टी आज तुम्हाला ध्यानात घेता येत नाही का ध्यानात घेऊन सांगता याय सारखं नाही. तर म्हणत असतात कडे आहे ध्यानात घ्या ध्यानात घेऊन सांगा लोकायला. तुम्ही ध्यानात घ्या सांगा. लोक बेजारे त्याचे बेजारे संपून टाका तुम्ही बी संपून टाका. उगा एकमेकाच्या द्वेषानं द्वेषी होऊ नका. तुम्ही सगळे परमात्मा म्हणजे तुम्ही सगळे नाही राहिले मग तुम्ही सगळे एक परमात्मा आहे. पण तुम्हाला गड्या अशा महात्म्याच्या संगतीत गेल्यावर तर एकमेकाचा द्वेष करणं सुद्धा तुम्हाला शोभत नाही. आणि जर करीत असता तर तुम्हाला तुमचा आत्मा कळाला. तुमचा आत्मा तुमचं शरीर आहे का त्या शरीरातील तुम्ही त्या शरीरात कधी आपल्या बुद्धीत असा व्यापकतेचा असणारा प्रभाव शिरण हो असताना नशिराना विखुरल्या गेली बुद्धी का तिला काही जमाजमी करून एक करायचंय आत्मा. म्हणून असलेलं रूप असं आहे आपलं. तर तरी नाथमार म्हणतात जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत. आता नाथमारा तरी भूताबद्दल बोलले भागवतामध्ये आणि हरिपाठात अलीकडचं म्हणले जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. भागवतात म्हणले भूत आणि इथं काय म्हणले इथं बी भूत भौतिकच आहे सगळं. सगळे शरीर भौतिकच आहेत आणि ते भौतिकानं भौतिकाला नाही अभौतिकानं आहेत ते इथं वजबाकी अभौतिकानं आहेत ते आणि अभौतिकालाच आहेत आणि अभौतिकाच्या मान्यामुळेच आहेत आणि अभौतिक कर्म लागला नाही हे मीच आहे. तर क्या बात आहे नाही का. नाही का असं नाही का असं तुमच्यात शक्ती आहे ना. तुम्ही असं करा समजू नका की आम्ही बाया माणसं येतो गरिबीतले कशाने गरीब आहेत तुम्ही. स्वरूपाने परमात्मा आहेत व्यवहारातल्या कंडिशन न गरीब पण खोट्या समजुतीनं गरीब आहेत का खऱ्या श्रीमंतीनं गरीब आहेत तुम्ही. खोट्या समजुतीनंच गरीब खोट्या समजुतीनं श्रीमंत. कारण श्रीमंताचं शरीर आणि गरीबाचं शरीर सुटण्याबद्दल काही दीर्घकालात फरक पडतो का नाही. खोट्या घरचे शरीर दीर्घकाल टिकतात का. अरे दुबळ्या घरचं शरीर जर व्यवस्थित ठेवलं तर जास्त दिवस टिकू शकत नाही का. नाही का. म्हणून तुम्ही जसं वापरताल तसं आहे. तुम्ही शरीराला चांगलं वापरा करा. आणि आताचा काळ तर असा आहे डॉक्टरच्या हातात जाणारा माणूस म्हणजे बकराचे. कोण बकरेपणा आणू नका आपल्या हाताने अंगावर. डॉक्टरच्या हातात काय आहे तो त्याला कसा कापायचं ते त्याला फक्त ज्ञान आहे. जे आपल्याला खाल्ल्यानं विकार होईल ते सुद्धा ते खा म्हणतात. त्याला माहिती हे आपल्याकडचं बांधलेलं गिरायक आहे. लगेच विचारतात तू कोण पाठवलं तिकडं बांधलेलं असतं द्यायचं. त्याला म्हणून तुम्हाला कोणीच नाही पाठवलं मग कसं काय आले तुम्ही. मला एकदम म्हणाला तुम्हाला कोणीच नाही पाठवलं तुम्हाला तुम्ही कसं काय आले. तुम्हाला लावलंच ना बोर्ड भाई ते पाहून आलो ना आम्ही. अरे बोर्डावर हे तो तसं नाव तसा शिकला नाही तू हे काय माहिती आम्हाला. पण बोर्डावर लिहिलं ना तसं. आता अनुभव आला तर पुन्हा येऊ नाही का. आणि अनुभव नाही आला तर
काय कोणाला विचारायचं, कोणाचं येऊन ऐकून पाहिजे त्या बांधिलक्या असतात नाही का, आणि बांधिलक्या असते म्हणून काय खा ते काही खा म्हणते, जमतं ते काय नाही जमायला नाही का. पुन्हा त्या गोळ्याने जमलं तर दुसऱ्या, पण त्याला सोडित नाहीत ते, आपल्या वस्तू होत नाही असं एक डॉक्टर म्हणतो का. आणि खाऊन खाऊन पोट भरल्यावर ते काम झाल्यावर म्हणत नाहीत का, नाही का. आता हे जमायसारखं नाही बिलकुल. ते म्हणतात तुम्ही घर जवळ करा, नाहीतर आता काही इथं होत नाही. आमचे महाराज ते झाले कॅन्सर, आता ते परेशान होते, महाराज करत आहेत आपल्या म्हणून. आणि त्यांची परत व्यावहारिक परिस्थिती नाजूक आहे म्हणून बऱ्याच जणांना आवाहन केले, बाबा महाराजांची अशी अशी स्थिती आहे, सहकार्य होत असेल तर करा. पण महाराजांनी डॉक्टरकडे जाऊन पुन्हा एकदा त्या डॉक्टर सांगितलं, बाबा माझी माझी परिस्थिती जास्त खालावली, त्यांनी सांगितलं गड्या तुम्हाला त्या गोळ्यात जर म्हणत नाही, आता दुसऱ्या गोळ्यात त्या गोळ्याचा भाव माहिती तुम्हाला, 30 गोळ्यात 40,000 आहेत, रोज एक गोळी घ्यायची. पण ते म्हणले मला ज्या गोळी बदलली की मला फरक पडला, तर अवसर आले लक्षात घ्या. म्हणून आता गोळी बदलल्याबरोबर फरक पडला म्हणजे सध्या. आता काल परवा दिवशी गेलो महाराजांकडे मी भेटायला, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून बदलून देतात हे काही तर सांगतात आता हे तुमचं याच्यानं जमत नाही, आता कोणीकडे तरी पहा बेकाम झाल्यावर नाही का, अशी स्थिती होते. म्हणून गड्या प्रकृती सांभाळा. आणि आपल्याला महाराजांचं कसं दर्शन झालंय कोणाचं, अरे पाण्यासोबत जेवण करणारा दिसला का तुम्हाला महाराज आपल्या ब्रह्मांडात आतापर्यंत भेटलाय कोणी कानावर तरी आहे का, की ज्यांनी तिखटा मिठाला स्पर्श केला नाही जिंदगीमध्ये, नुसतं तुम्हाला सांगतील का तेल मीठ खाऊ नका म्हणून. काल परवा एका महाराजांचं कीर्तन झालं, मला दुपारी फोन आला, काय चाललं महाराज काय नाही. म्हणले मी एकदा कीर्तनाला गेलो, सांगला कीर्तनात मायबापाची सेवा करा, त्याला देवासारखं सांभाळा, आणि ते मायबापाला मारतं. म्हणले मग त्याला बाजूला म्हणलं काय चाललं होतं कीर्तनात, ते म्हणजे तुम्हाला पाहिलंच नाही ना, पाहिलंच नाही, मायबापाला मारतो अंडोकर म्हणतो त्याची सेवा करा. ते म्हणलं मी का मारलं, पण डोक्याला म्हणतो डॉक्टर मारू नका म्हणतो, मी सेवा करतो तसं तर सांगतो ना. तसं महाराज तुम्हाला म्हणलेत का तेल तिखट खाऊ नका, नाही सांगतात बरं ते बी, रसार घ्या, तेल कमी खा, सहज खोकलं की म्हणजे तेल खाऊ नको, तेल राहणे त्याती अशी झाली नाही का. म्हणून भेटतील का असे संत, जसे बोलले तसे वाचरण करणारे, बोलले तैसा चाले त्यांची वंतावी पावले, अशा महात्म्याचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. आणि त्या दर्शनानुसार ते आपल्याला परमात्मा समजतात, आणि आपण परमात्मा आहोत बी, पण आपला माणूसपणा डोक्यातून निघत नाही. आता त्याचा दोष आपला आहे का कोणाचा आहे नाही का. आता आपलं 7:15 सुरू झालंय, आता उद्याच 7:15 का आजच 7:15 करायचे, मग काय करायचंय. आणि उद्या मात्र 7:15च्या आधी पुढे येऊ नका, आधीच्या 7:15 म्हणजे 7:15 वेळ होता कामा नाही. आपला 7चा का, पण 7चा टाइम जरा लवकर दिवस पावडायला ना, म्हणजे आता 7ला दिवस राहू द्या 7ला. आता आपण त्या सूचना केली 7:15, मग आता काय करायचं तर सांगा. आता मंडळी सध्या बसलेली 7:15 राहू द्यायचा, 7चा ठेवलं तर काय होईल, समोर बी एक अजून पाठ याच्यानंतर चितके सरांचा पाठ राहतो 8 वाजता. बरं मग 7चा ठेवायचा का, चालेल. हा 7चा ठेवलं तर बरं होईल जरा. बरं म्हणून तो पवार आहे म्हणतात इतर पाठाला राहतो टाइम. हा बोला ना. इतर पाठाचा टाइम असतो ना 8चा. 7ला ठेव, 7ला चांगला आहे 7ला. बरं ठीक आहे. मग तुकोबाला शेवट म्हणत का म्हणे, भले जन्मा येऊन या झाले, ठेवा नेऊन नेऊन माझे तुमचे पायी मन. म्हणून तुकोबाला देवा अशा प्रकारचं हे भलं झालं बाबा. आणि जर अशा प्रकारच्या शरीराची वर्तणूक असली तर जन्माला येऊन चांगलं जीवन जगल्याचं फल मिळेल, नाहीतर काय होईल, जन्माला येऊन कसंही जीवन जगल्याचं तुला 184च्या मापात बसावं लागल. न बसणारे असं सुद्धा इलाज नाही. आपल्या प्रकारचा तसा समज तसाच राहील, आणि सहज आपल्याला असलेली जी काही पुढची साखळी, अशा प्रकारच्या साखळीला समोर जावं लागेल. म्हणून देवाला प्रार्थना करतात, ठेवा नेमुण माझे तुमचे पायी मन, कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम.